अमरावती जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यातील 1549 शाळा बंद आहेत। या शाळांमध्ये सुमारे 5000 शिक्षक शिक्षिका नोकरी करतात। शिक्षकांवर शाळाबाह्य कामे लावण्यात आली। तसेच टीईटी परीक्षेला विरोध म्हणून शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे। दुपारी 12 वाजता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा भव्य मोर्चा निघाला। आज सामूहिक रजा टाकून अमरावती जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक यांनी शाळा बंद आंदोलन केलेलं आहे। त्याला कारण असं आहे की आम्ही सातत्यानं शासनाला विविध कामांचे अशैक्षणिक काम आहेत ते झाले किंवा टीईटी झाली त्याबाबत निवेदनं दिलीत, परंतु शासनाने त्या निवेदनांना केराची टोपली दाखवली आणि म्हणून आम्हाला आज हा निर्णय घ्यावा लागतो। आम्ही आज या आंदोलनाला पूर्णतः शासन आणि प्रशासन जबाबदार आहे। आज ज्या शाळा बंद आहेत आणि आमच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या त्याच्यामध्ये असं आहे की टीईटी अनिवार्यता जी केली आहे ती 2010 पूर्वी लागलेल्या शिक्षकांना करण्यात येऊ नये। आरटीई ॲक्ट जेव्हा लागू झाला त्यानंतर टीईटी ही लागू व्हायला पाहिजे, परंतु तसं न करता जुन्या शिक्षकांना सुद्धा टीईटी लागू करण्यात आलेली आहे। तसंच अशैक्षणिक कामाचा प्रचंड बोजा हा शिक्षकांवर पडतो आहे। जसं BLOचं काम आहे, आता SIRच्या कामामध्ये जवळपास 100% शिक्षकांना नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि जबरदस्ती अशी आहे की पूर्ण वेळ शाळा करा आणि SIR करा। जिल्ह्यामध्ये दुसरीकडे असं चित्र आहे की सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना अर्धा वेळ काम करा आणि अर्धा वेळ SIRचं काम करा अशी सवलत दिली जाते, परंतु शिक्षकांना मात्र वेठबिगार समजून पूर्ण वेळ शाळाही करा आणि SIRचे कामही करा अशा प्रकारची भूमिका ही शासनानं घेतलेली आहे। त्यामुळे या सर्वच्या विरोधात तसंच शासनाने काही शैक्षणिक कामं जी आहेत ती सुद्धा अशैक्षणिक स्वरूपात आमच्यावर लादलेली आहेत। जसं आम्हाला 3 हजेरे आज 3 विद्यार्थ्यांच्या 3 उपस्थिती नोंदवाव्या लागतात, चार्टबोर्डला वेगळी नोंदवावी लागते, MDMला वेगळी नोंदवावी लागते, ऑफलाईन वेगळी हजेरी ठेवावं लागते आणि काही योजनांमध्ये जे विद्यार्थी सहभागी आहेत त्यांच्या सुद्धा वेगळ्या हजेऱ्या घ्याव्या लागतात। तर या सर्वचं संकलन कुठेतरी व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक प्रीमियर ॲप हे शासनानं तयार करायला पाहिजे। असं न करता वारंवार शिक्षकाला त्याच्यात गुंतवून तो अध्यापनापासून कसा दूर राहील याचाच परिपाठ हा शासनाने घेतलेला आहे। BLOचं काम झालं, तसंच आपलं सगळ्यात महत्त्वाचं जे आता हे BLO आणि SIR आहे, टीईटी आहे, त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त वन विभाग असो की आरोग्य खातं असो, जेव्हा जेव्हा त्यांना मोठ्या योजना राबवायच्या असतात तेव्हा शिक्षकांवरती कामं लादल्या जातात। शिक्षकांचं काम कोणीही वाटून घेत नाही, परंतु शिक्षकांना मात्र सर्वच विभागाची कामं ही करावी लागतात आणि त्यात ह्या ज्या नेमणुकीच्या अटी आहेत त्यामुळे शिक्षक हा अतिशय नागवला जातोय, त्याला तो एक प्रकारचा वेठबिगार म्हणून काम करतोय, अशा प्रकारची परिस्थिती राज्यभर निर्माण झाली आणि म्हणूनच राज्यातील सर्व संघटनांनी हा निर्णय घेतला आणि आज अमरावती जिल्ह्यामध्ये तर 100% बंद आहेच। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणार आहेत, तसेच आयदा मैदानावर सुद्धा आमची लोक जाऊन धडकणार आहेत।